प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। थोडक्या गोष्टीत ज्या व्यक्ती विश्वासू राहत असतात अशा व्यक्तींना परमेश्वर अधिक गोष्टींची जबाबदारी देत असतो। हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे। ख्रिस्त हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कामावरती अतिशय सुंदर असं कार्य करत असलेला माणूस, एक दिवस त्याला पैशाची लालच लागली। तो पैशाचा लोभी बनला। थोडे थोडे इथून तिथून पैसे काढायचा। मालकाच्या ते लक्षात आलं। मालकाने विचार केला, कदाचित त्याच्या काही अडचणी असतील। त्याला थोडीशी बढती दिली, त्याच्या पगारामध्ये वाढ केली। पगारात वाढ केल्यानंतर सुद्धा चोरीचं प्रमाण मात्र काही कमी झालं नाही। अजून त्याला बढती दिली, अजून बढती दिली। त्याची ही सवय मात्र काही सुटली नाही। शेवटी त्याने त्याला स्वतःचा पर्सनल सेक्रेटरी म्हणून नेमलं। अशाही वेळेला मालकाला भेटण्यासाठी लोक यायचे, त्यांच्याकडून तो लाच घ्यायचा। अशा प्रकारच्या परिस्थितीत असताना एक दिवस मालकाने त्याला एक पत्र दिलं। त्या पत्रामध्ये एक मोठी रक्कम होती। ती बघितल्यानंतर ह्या माणसाला खूप आनंद झाला की आपण एवढं सगळं करून सुद्धा ह्यातून सही सलामत सुटलेलो आहोत आणि एवढं मोठं इनाम आपल्याला मिळालेलं आहे। परंतु जेव्हा प्रत्यक्ष त्याने पत्र वाचलं तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली। त्या पत्रात काय लिहिलेलं होतं की तू माझ्या कंपनीत कामाला लागल्यापासून मी तुझं निरीक्षण करत आलेलो आहे आणि त्या निरीक्षणामध्ये मला काय दिसून आलेलं आहे, पैसा ही तुझी गरज नाही, पैसा हे तुझं व्यसन बनलेलं आहे। आणि म्हणूनच हा एक शेवटचा पगार आणि उरली सुरलेली जी काही रक्कम मी तुला द्यायला हवी ती सगळी मी तुझ्या हातात देत आहे। उद्यापासून कामाला येण्याची आवश्यकता नाही। समोर एवढा मोठा पैशाचा ढिगारा, तरी देखील डोळ्यामध्ये खूप मोठे मोठे अश्रूचे थेंब। तो ढळढळा रडायला लागला, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती। काय नक्की सांगायचं अशा घटनेमधून की माणसाच्या हातामध्ये परमेश्वर काही व्यवहार देत असतो। त्या व्यवहारामध्ये माणसाने विश्वासूपणा बाळगायचा असतो। परमेश्वर आपल्याकडून नक्की काय अपेक्षित करत असतो? थोडासा विश्वासूपणा। पहिलं वाचन बघा, आमोस संदेष्टा। ह्या संदेष्टाने बेथेल येथील इस्रायली लोकांना संदेश दिला। खरं पाहता तो राहणारा तेकोवा यहुदा येथील, परंतु उमराच्या झाडाची निगा राखण्यासाठी तो बेथेल ह्या ठिकाणी जायचा। तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे आपलेच लोक, परंतु चुकीच्या दैवतांची पूजा करत आहेत। त्यांची कान उघडणी करण्यासाठी त्याने आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांचा समाचार घेतला आणि सगळे गाफील असताना अचानक त्यांच्यावरती जणू काही हल्ला चढवला आणि त्यांना सांगितलं की परमेश्वराने तुम्हाला निवडलेला आहे, परमेश्वराने तुमच्याशी करार केलेला आहे, परमेश्वराने तुमचा आत्तापर्यंत सांभाळ केलेला आहे आणि तुम्ही नक्की काय करत आहात? तुमची सगळी पापं आज परमेश्वराच्या समोर उभी आहेत, म्हणून परमेश्वर तुम्हाला प्रचंड जबर अशी शिक्षा करणार आहे। त्या परमेश्वराचा करार तुम्ही मोडलेला आहे। गोरगरिबांची नाडणूक तुम्ही सुरू केलेली आहे आणि आपल्या द्रव्याचा लोभ धरून बसलेले आहात। पण एक दिवस असा येईल की तुमच्या हातामध्ये कटोरा असेल। अशा प्रकारची भविष्यवाणी आमोसाने केली आणि कालांतराने नेमकं तसंच घडलं। असिरियाने हल्ला केला, त्यामध्ये शोमरोन बेचिराख झालं आणि लोकांना हद्दपार अवस्थेमध्ये जावं लागलं। काय शिकायचं माणसाने अशापासून? की देवाने जो व्यवहार आपल्या हातामध्ये दिलेला आहे तो इमाने इतबारे विश्वासूपणे पार पाडणं गरजेचं आहे। कदाचित माणसाला स्वतःच्या अक्कल हुशारीवरती हे सर्व करणं सोपं वाटणार नाही, परंतु त्यासाठीच त्याला परमेश्वराच्या कृपेची गरज असते। म्हणून आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ह्याकरिता प्रार्थना करा। प्रार्थनेचं सहाय्य असलं की सत्सद विवेक बुद्धी जागृत राहते। ती नुसती जागृतच राहत नाही, तर ती सत्सद विवेक बुद्धी परिपक्व होत जाते। छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये माणूस विश्वासूपणा दाखवत राहतो। त्या विश्वासूपणाचं, प्रामाणिकपणाचं तेज त्याच्या चेहऱ्यावरती रात्रंदिवस झळकत असतं, कारण कॉन्शियन्स इज ऑलवेज क्लिअर।
सत्सद विवेक बुद्धी साफ आहे, मन साफ आहे, म्हणून त्याला कसलीही भीती वाटत नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला अशाच प्रकारचा एक चाकर सापडतो, कारभारी सापडतो. धन्याने त्याला सांगितलं की हा पुढे तुला व्यवहार बघायचा नाही, कारण तू उधळपट्टी करतो असं माझ्या लक्षात आलेलं आहे. खरं पाहता इस्रायलमध्ये अशा प्रकारचे कारभारी जेव्हा निवडले जायचे तेव्हा त्यांच्या हातामध्ये जो कारभार दिला जायचा त्याच्यामध्ये त्याचं काही कमिशन दडलेलं असायचं. म्हणूनच तो विचारतो की तू माझ्या मालकांचं तुझ्याकडे किती देणं आहे, अमुक अमुक. मग त्याने त्याला अर्धी रक्कम लिहायला सांगितली. ह्याचा अर्थ असा की मुद्दल अर्धीच होती, वरचं होतं ते त्याचं कमिशन. ते कमिशन त्याने सोडून दिलं. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. मालकाला त्याची मुद्दल परत मिळाली आणि देणेकऱ्याला त्यांचं व्याज माफ झालं. म्हणजे दोन्ही बाजूने दोन्ही लोकांना त्याने खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं सांगून झाल्यानंतर येशू एक महत्वाचं वाक्य म्हणतो की ह्या युगाचे लोक प्रकाशाच्या पुत्रापेक्षा अधिक शहाणे असतात. ह्याचा अर्थ काय? ह्या युगाचे लोक म्हणजे जागतिक व्यवहार करणारी लोक. जागतिक व्यवहार करणारे लोक आपल्या बुद्धीचा, अक्कल हुशारीचा वापर करतात आणि आपल्या संपत्तीमध्ये सतत वाढ करत राहतात. येशूचं मत असं आहे की मग तुम्ही आध्यात्मिक बाबतीत अशी हुशारी का दाखवत नाही? आपल्या बुद्धिमत्तेचा वापर त्यासाठी तुम्ही का करत नाहीत? तशा प्रकारे जर विश्वासूपणा बाळगला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं राज्य अवतरल्याशिवाय राहणार नाही. ते राज्य आपल्या जीवनामध्ये अवतरावं म्हणून परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. वसई धर्म प्रांतामध्ये आज सर्व डिनरींमध्ये युवा दिन, डिनरी दिन किंवा युवा डिनरी मेळावा साजरा केला जात आहे. त्यांच्या समोर देखील विश्वासू राहण्याचं एक फार मोठं आव्हान आहे की यौवन जे असतं त्यामध्ये फसवणूक, लुबाडणूक, लबाडी, भ्रष्टाचार, लाचलुचपत आणि खोटेबाजी अशा प्रकारचे धोके सतत ताणत्या तलवारीप्रमाणे असतात. अशा वेळेला आपण मनापासून निश्चय करायचा की मदर तेरेसा सांगतात त्याप्रमाणे वी आर नॉट कॉल्ड टू बी सक्सेसफुल, वी आर कॉल्ड टू बी फेथफुल. आपल्याला केवळ यशस्वी होण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं नाही, आपल्याला विश्वासू राहण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. तशा प्रकारचा विश्वासूपणा आपल्याला अंगी बाळगता यावा म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.